Friends, from last lecture we were discussing about we have started this point, it is theories of pericyclic reactions. Means how many theories and which are that theories which are proposed by different scientists related to this pericyclic reaction. First one was R.B. Woodward and R. Hoffman proposed a theory called conservation of orbital symmetry. म्हणजे या theoryमध्ये काय बघायचं आहे की आपण काल बघितली सिमेट्री ऑपरेशन, मिरर सिमेट्री आणि C2 सिमेट्री. मग आपल्याला चेक करायचं की कन्झर्वेशन होते की नाही. कन्झर्वेशन म्हणजे रिॲक्टंटमध्ये जी सिमेट्री आहे तीच प्रोडक्टमध्ये आहे का चेक करायचं. जर सिमेट्रिकल असेल म्हणजे इथे सिमेट्री जी आहे तीच प्रोडक्टमध्ये सिमेट्री असेल तर रिॲक्शन काय असणार आहे, पॉसिबल आहे. ओके, दिस टाईप ऑफ स्टडी इज डन बाय दिस R.B. Woodward and R. Hoffman and the theory is called conservation of orbital symmetry. मीन्स ऑर्बिटलची सिमेट्री चेक करतो आपण त्याच्यामध्ये. नेक्स्ट theory by K. Fukui and that is called frontier molecular orbital theory, that is FOM method. This is also one important and interesting method. Then the third one is related to rule, that is Woodward and Hoffman rule. and next one is Huckel-Mobius method or HM method. आपल्याला बेसिकली तीन कुठल्या बघायच्या आहेत, कन्झर्वेशन ऑफ ऑर्बिटल सिमेट्री जी आपण कालपासून स्टार्ट केली आहे. नेक्स्ट इज FMO मेथड, फ्रंटियर ऑर्बिटल मेथड, अँड सेकंड वन इज HM मेथड or Huckel-Mobius method. Okay, so in last lecture also we discussed about HOMO and LUMO. आपण स्टार्ट कुठली मेथड केली आहे, कन्झर्वेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. सो इन दॅट थेरी जस्ट बेसिक पॉईंट काय, कन्झर्वेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये पहिली हे काय इम्पॉर्टंट पॉईंट काय की होमो आणि ल्युमो, राईट. होमो अँड ल्युमो चेक करायचं आहे. म्हणजे कुठलीही सिस्टीम असेल आपल्याला काय बघितलं पाहिजे, होमो आणि ल्युमो कुठले आहेत ते बघितले पाहिजेत. मग आपल्याकडे दोन टाईपचे सिस्टीम असू शकतात, काल आपण जसं स्टडी केलं तसं. एक म्हणजे लिनियर कॉन्जुगेटेड सिस्टीम, लिनियर कॉन्जुगेटेड सिस्टीम, आणि दुसरं काय असू शकतं, केटायन ॲनायन वगैरे. म्हणजेच काय, कॉन्जुगेटेड केटायन्स और ॲनायन्स और रॅडिकल्स काही असू शकेल. ओके, मग याच्यामध्ये काही डिफरन्स असतो का, जेव्हा आपण आपले थेरी काय आपण काय बघतोय, कन्झर्वेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल, कन्झर्वेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय बघायचं आहे. आता काल आपण जी स्टडी केली ती कशावरती होती, आपण काल इथिन बघितलं, CH2 डबल बॉन्ड CH2, त्याची सिमेट्री ऑपरेशन्स बघितली. त्याच्यानंतर काय बघितलेलं, ब्युटीन बघितलेला, CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, राईट, 1 2 3 4. ओके, दिस वन वॉज ब्युटीन, 1,3 डायब्युटीन. मग याच्यामध्ये आपण सिमेट्री ऑपरेशन बघितली की हे रिॲक्टंट आहेत ना, आपली ही रिॲक्शन कुठली होऊ शकते, पेरिसायक्लिक रिॲक्शनमध्ये ॲक्शन टेक पार्ट करू शकतात. त्याच्यानंतर जर सायक्लोएडिशन रिॲक्शन असेल, सपोज ही रिॲक्शन असेल डाईल्सल्डर रिॲक्शन, त्याच्यामध्ये हा जो कंपाऊंड आहे तो काय आहे, इथिन आहे, आणि हा जो आहे तो काय आहे, ब्युटाडाईन आहे. हे दोघंही आहेत. या प्रत्येकाची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आलेलीच ना आपल्याकडे. आपण इथिनची कशी काढलेली, फर्स्टली एनर्जी लेवल ड्रॉ करून घेतली. इथिनमध्ये कार्बन किती आहेत, 2. फर्स्ट काय असणार आहे, सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट काय की आपल्याला काय बघायचं असतं, साय फंक्शन. ओके, साय फंक्शन्स किती आहेत, नंबर ऑफ कार्बन जेवढे असणार तेवढे काय असणार आहेत, साय व्हॅल्यू असणार आहेत. ओके, सो साय फंक्शन किती, 1 and 2, 2 नंबर ऑफ कार्बन, सो साय 1 आणि साय 2. हिअर इज द एनर्जी. नेक्स्टली काय बघणार, काय काढायचे आहेत, ऑर्बिटल्स काढायचे आहेत. ओके, आता याच्यामध्ये किती ऑर्बिटल्स येणार, 2 साय फंक्शन आहेत. एक प्रत्येक साय फंक्शनमध्ये किती ऑर्बिटल येणार, 2 कार्बन आहेत, म्हणजे प्रत्येक कार्बनचं एक पी ऑर्बिटल. म्हणजे आपल्याला बघायचे आहेत की ऑर्बिटल्स किती येणार, ती नंबर ऑफ कार्बन जेवढे असणार तेवढी काय असणार, ऑर्बिटल असणार. म्हणजे इथे आणि इथे एक ऑर्बिटल, 2 ऑर्बिटल्स. सेकंडली काय, नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल, दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट. नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल किती असतं, नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल जेवढे नंबर ऑफ कार्बन असतात, नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2. ओके, आय होप यू कॅन सी दिस क्लिअरली. या, नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2. म्हणजे आता किती येणार आहेत, नंबर ऑफ कार्बन किती, इथे ह्या एक्झाम्पलमध्ये किती आहेत, नंबर ऑफ कार्बन 2च आहे, सो 2 डिवायडेड बाय 2 किती येणार, 1. म्हणजे साय 1 नंतर, पहिल्या साय फंक्शन नंतर काय येणार, नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल. ही काय झाली, नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल. ओके, हे काय खालचे झाले बॉन्डिंग, हे झाले अँटी बॉन्डिंग. त्यानंतर काय असणार आपल्याला, नोड सिस्टीम.
नोड्स टाकायचे आहेत. नोड्स कसे येतात, साय n-1 बरोबर व्हॅल्यू येते ती कसली येते, नोडची व्हॅल्यू येते. साय n-1 किंवा x-1 म्हणा, सायची जी व्हॅल्यू असणार त्याच्या -1 करायचं आहे. मग सपोज साय 1 असेल तर 1 - 1 काय येणार, 0 म्हणजे 0 नोड नाही आहे. साय 2 - 1 म्हणजे 1 नोड. मी पुन्हा एक्सप्लेन करते म्हणजे ह्या बेसिक थेरी आहेत, ही बेसिक कन्सेप्ट आहे. याच्यात जर समजून घेतलात की नोड कसा टाकायचा आहे, नॉन मॉर्निंग एनर्जी लेवल कुठे येणार आहे, नॉन मॉर्निंग एनर्जी लेवलच्या खालती सगळं काय आहे, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. याच्यावरती काय आहेत, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ओके, सी आता काय टाकायचं, नोड टाकायचं. इथे 0 नोड, इथे 1 नोड. नोड टाकला म्हणजे आता डार्क करून घ्या, पॉझिटिव्ह साईन चेंज होणार नाही, नोड नाही आहे. इथे पॉझिटिव्ह नोड आला, साईन चेंज झाला, निगेटिव्ह. ओके, नेक्स्ट स्टेप काय आहे आपल्याला बघायचं, आपल्याला तर होमो बघायचा ना. फॉर होमो अँड ल्युमो यू हॅव टू डिसाइड इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन. किती इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे या सिस्टममध्ये, किती इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन इज इक्वल टू, आधी काढून घ्यायचं आहे, 2 इलेक्ट्रॉन. एक पाय बॉन्ड आहे, एका पाय बॉन्डमधले इलेक्ट्रॉन किती, 2. ओके, बरोबर. सो 2 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, एक म्हणजे थर्मल आणि दुसरं म्हणजे फोटोकेमिकल. प्रत्येक ऑर्बिटलला टाकून घ्या थर्मल आणि फोटोकेमिकल. आता थर्मली काय असणार आहे, एनर्जी जास्त नाही आहे म्हणजे एक्साईट होणार नाही आहे. सो दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच ऑर्बिटलमध्ये भरणार आहेत. फोटोकेमिकलमध्ये काय होतं, एक इलेक्ट्रॉन काय होतो, एक्साईट होतो आणि हायर एनर्जी लेवलला जातो. आता होमो म्हणजे काय, हायेस्ट ऑक्युपाईड मॉलिक्युलर ऑर्बिटल. थर्मल सिस्टीमसाठी, इथिनच्या थर्मल सिस्टीमसाठी होमो कुठला आहे, दिस वन इज साय 1 इज अ होमो थर्मलसाठी. आणि कुठला आहे, साय 1. आणि ल्युमो कुठला आहे, ल्युमो म्हणजे लोवेस्ट अनऑक्युपाईड. याच्या खालीसुद्धा जर कुठला ऑर्बिटल असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही आहेत तर त्याचं नाव आलं असं ल्युमो म्हणून. हा कुठला आहे, साय 2 स्टार. ही अगेन आहे मिस्टेकनली, साय 2 स्टार. ओके, डोंट फॉरगेट टू राईट द स्टार. देन इन केस ऑफ अ फोटोकेमिकल रिॲक्शन यू कॅन से, फोटोकेमिकलमध्ये काय असणार आहे, होमो आणि ल्युमो कुठला असणार आहे सांगा. ओके, फॉर फोटोकेमिकल रिॲक्शन होमो म्हणजे हायेस्ट ऑक्युपाईड कुठला आहे, साय 2 स्टार, राईट. एक तरी इलेक्ट्रॉन आहे, एक जरी इलेक्ट्रॉन असेल तरी तो ऑक्युपाईड म्हणायचा. सो इट इज अ साय 2 स्टार. आणि ह्याच्यामध्ये ल्युमो आहे का, सध्या तरी नाही. ओके, नाउ सी, दुसरं आपण एक्झाम्पल बघितलेलं ते म्हणजे हे काय झालं, होमो ल्युमो डिसाईड करेपर्यंत ओके झालं. म्हणजे तुम्हाला होमो आणि ल्युमो जर डिसाईड करायचं असेल तुम्हाला ही सगळी स्टेप करावी लागते. काल मी एक एक्झाम्पल घेतलेलं, येतं ना लक्षात, या सगळ्या स्टेप करून तुम्हाला कळतं की होमो कुठला आहे, ल्युमो कुठला आहे. फोटोकेमिकलसाठी कुठला होमो आहे, ल्युमो आहे, आणि थर्मलसाठी कुठला होमो आहे, कुठला ल्युमो आहे, हे कळतं. काल एक एक्झाम्पल आपण बघितलं, त्याच्यामध्ये मी म्हटलं की सपोज हेक्झाट्राईन सिस्टीम असेल, मग मी डायरेक्टली ड्रॉ केली हेक्झाट्राईन सिस्टीम आणि म्हटलं की ह्याचा होमो काय येणार, म्हटलं साय 3 याचा होमो येणार. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये म्हटलं नोड्स किती येणार, तर 2 नोड्स येणार. मग मी पटकन या डायग्रॅममधनंच डायरेक्टली सिस्टीम ड्रॉ केली. का, कारण मला माहिती आहे की 6 कार्बन आहेत म्हणजे किती येणार, 1 2 3 4 5 6 ऑर्बिटल्स येणार. त्याच्यानंतर मला होमो काढायचा होता. मग होमो मी डायरेक्ट साय 3 कसं काय म्हटलं, या सिस्टीमचा होमो साय 3 येणार. मला कसं कळलं, कारण की मला माहिती आहे की होमो करताना काय करतात, नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2. कधी, जेव्हा ही सिस्टीम असेल, सिम्पल नॉर्मल कॉन्ज्युगेटेड सिस्टीम असेल, तेव्हा नेहमी होमो नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 येतो. म्हणजे काय येणार, इथे 6 कार्बन आहेत म्हणजे डिवायडेड बाय 2 करून काय येणार, 6 डिवायडेड बाय 2 3. म्हणजे साय 3 काय असणार, ह्याचा होमो असणार. आता कळलं की साय 3 होमो आहे, पण मला आता इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टाकायचं. म्हणजे मला काय माहिती पाहिजे, नोड किती आहेत ते माहिती असलं पाहिजे. मग नोड कसे काढतात, साय 3 डिवाइड -1 इज इक्वल टू 2. म्हणजे काय, n-1 किती येते व्हॅल्यू, 2 येते. म्हणजे नोड किती असणार, 2 असणार. नोड टाकताना काय करायचं आहे, या साईडने आणि या साईडने इक्वली डिस्ट्रीब्यूट करत जायचं आहे. सो एकतर मी जर इथे नोड टाकला 1 तर सेकंड नोड कुठे येणार, इकडे येणार. मग राहिलेली सिस्टीम इक्वली डिवाईड होत नाही. मग दोन्ही बाजूने इक्वली डिवाईड झालं पाहिजे म्हणून इथे एक नोड टाकला आणि इथे एक नोड टाकला. सिमेट्रिकल सिस्टीम झाली. ओके, इक्वल डिस्ट्रीब्युशन झाला. आता प्लस मायनस ड्रॉ केला डायरेक्ट. प्लस नोड नाही आहे म्हणजे आहे तसंच साईन राहणार, प्लस इथे साईन चेंज होणार, मायनस अगेन नोड. सो देर विल बी प्लस अँड प्लस.
सो डायरेक्टली जर होमो कुठला काढायचा असेल तर काय करणार, नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2. इथे सुद्धा नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 केला थर्मलचा होमो मिळतो. डायरेक्टली नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 केल्यानंतर थर्मल सिस्टीमचा जो होमो आहे तो मिळाला, दॅट इज अ साय1. सो फॉर दिस 1 म्हणजे साय1 इज होमो. पण जर फोटोकेमिकल सिस्टीमचा होमो असेल तर काय करणार, +1 करणार. म्हणजे फॉर फोटोकेमिकल थर्मल रिॲक्शन नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू होमो. But for photochemical reaction, number of carbon divided by 2 plus 1 is equal to homo. Okay, why? You can see here. याच्यामध्ये होमो कुठला आहे, हा साय2 स्टार. म्हणजेच पहिला काय होता साय1 स्टार, फोटो थर्मलचा काय होता साय1 आणि त्याच्यामध्ये एक ॲड केल्यावर तर कुठला होतो साय2 स्टार. म्हणजे जो थर्मलचा होमो असतो त्याच्यामध्ये एक ॲड केल्यावरती जी कुठली ऑर्बिटल लेवल असते तो काय असणार आहे, फोटोकेमिकलचा होमो असणार आहे. ओके, आणि त्याच्यावरचा बरोबर त्याच्यावरचा काय असणार आहे, ल्युमो असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की फोटोकेमिकल आपण म्हणतो की आपली ही होमोसाठीची सिस्टीम झाली. तसंच जर ल्युमोसाठी बघायचं असेल तर ल्युमोसाठी तर थर्मल रिॲक्शनसाठी नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 + 1 इज इक्वल टू ल्युमो, राईट. बिकॉज हे यू कॅन सी हा होमो होता, नंबर ऑफ कार्बन 2 कार्बन डिवायडेड बाय 2 केल्यानंतर 1 येतं, तो काय असतो होमो असतो. +1 केल्यावरती जे ऑर्बिटल लेवल आहे तो काय असणार, त्याचा ल्युमो असणार आहे. हा काय आहे या सिस्टीमचा, हा ल्युमो, लोवेस्ट अनऑक्युपाईड मॉलिक्युलर ऑर्बिटल, राईट. सो थर्मल सिस्टीमसाठी ल्युमो काय असणार आहे, नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 + 1 इज अ ल्युमो. आणि फोटोकेमिकलसाठी काय असणार आहे, नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 + 2 इज इक्वल टू ल्युमो. का +2, नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 केल्यावरती काय येतं साय1 येतं. त्याच्या वरचा जो आहे तो काय आहे, त्याचा होमो आहे, हायेस्ट ऑक्युपाईड. आणि त्याच्या वरचा जो असणार तो काय असणार आहे, ल्युमो असणार. म्हणजे आपल्याला ल्युमोसाठी किती ॲड करावे लागतात, 1 and 2. सो फॉर फोटोकेमिकल सिस्टीम ल्युमोसाठी काय, नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 + 1 इज इक्वल ल्युमो. अँड फॉर फोटोकेमिकल सिस्टीम नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 + 2 इज इक्वल टू ल्युमो. हे फक्त लक्षात ठेवा एवढं. डायरेक्टली तुम्हाला होमो आणि ल्युमो पुढे काढायचे आहेत एक्झाममध्ये. ओके, यापुढे काल आपण बघितलं ते म्हणजे सिमेट्री ऑपरेशन्स. सिमेट्री ऑपरेशन्समध्ये काय पॉसिबल असतं, एक म्हणजे मिरर प्लेन सिमेट्री आणि दुसरं म्हणजे C2 सिमेट्री. मिरर प्लेन सिमेट्रीसाठी कुठलाही ऑर्बिटल्स जे असेल त्याला इक्वली डिवाईड करायचं आहे आणि त्याची मिरर इमेज आहे की नाही ते बघायचं आहे. आणि C2 सिमेट्रीसाठी पहिल्यांदा 180 डिग्रीने इक्वल हाफमधून बरोबर सेंटरमधून 180 डिग्रीने रोटेट करायचं आणि त्यानंतर मिरर प्लेन सिमेट्री आहे की नाही ती बघायची. आता कन्झर्वेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये रिॲक्टंटची सिमेट्री, मग ती मिरर प्लेन सिमेट्री असू देत किंवा C2 सिमेट्री असू देत, ती प्रोडक्टच्या सिमेट्री बरोबर, म्हणजे याची जर मिरर प्लेन सिमेट्री बघितलं तर प्रोडक्टची पण मिरर प्लेन सिमेट्री बघितली पाहिजे. रिॲक्टंटची C2 सिमेट्री कन्सिडर करत असाल तर प्रोडक्टची पण C2 सिमेट्री कन्सिडर केली पाहिजे. रिॲक्टंट आणि प्रोडक्टची सिमेट्री जर मॅच होत असेल तर आपल्याला म्हणायचं की रिॲक्शन इज कन्झर्व और सिमेट्री इज कन्झर्वड. म्हणजे सिमेट्री सेम असेल तर ती रिॲक्शन अलाउड आहे आणि जर सिमेट्री सेम नसेल तर रिॲक्शन काय आहे, फॉरबिडन आहे. ओके, सो वी हॅव 2 सिस्टम, दॅट इज वन simple conjugated system, simple conjugated polines, I will write polines, and different one is म्हणजे आपण आतापर्यंत जे बघितलं काय एक्झाम्पल आहेत, हा एक पॉलिन आहे किंवा ब्युटाडाईन, इट इज ऑल्सो वन पॉलिन. सो दीज आर सिम्पल कॉन्जुगेटेड पॉलिन, म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्जुगेशन आहे. अँड डिफरंट अनदर कंडिशन इज कॉन्जुगेटेड आयन्स और रॅडिकल्स और दे मे बी कॅटायन्स. म्हणजे सिस्टीममध्ये जर आयन असेल किंवा रॅडिकल असेल किंवा कॅटायन असेल त्याची सिस्टीम कशी येईल, सपोज हा काय कॅटायन झाला, कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे, हे इलेक्ट्रॉन ते शिफ्ट होतील, पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवरती येईल. सो इट इज अ कॉन्जुगेटेड स्पीसीस. अगेन सपोज वी हॅव अ एनायन, also this one is conjugated system. If you have a radical, this one is also conjugated system. मग प्रत्येक सिस्टीम ही सिस्टीम काय की कॉन्जुगेटेड आयन्स, रॅडिकल्स किंवा कॅटायन्स असेल तर, आणि दुसरं कंडिशन काय की सिम्पल कॉन्जुगेटेड पॉलिन्स असतील तर. ओके, सो इन केस ऑफ अ सिमेट्री ऑफ लिनियर कॉन्जुगेटेड सिस्टीम, म्हणजे ज्याच्यामध्ये सिम्पली नुसती कॉन्जुगेटेड सिस्टीम असणार आहे, कॅटायन आयन वगैरे काही नाही आहे, अशा प्रकारची सिस्टीम आहे. आपण एक्झाम्पल बघतो इथिनचं, CH2 डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये काय असणार आहे, किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत. मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढली, साय1 साय2, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन दिलं, इथे एक नोड आला, साईन चेंज झाला.
सिमेट्रीमध्ये आपण काल बघितलं सिमेट्री कशा येतात, साय 2 साठी असिमेट्रिक, साय 1 साठी सिमेट्रिक फॉर मिरर प्लेन सिमेट्री, फॉर C2 सिमेट्री साय 1 असिमेट्रिक अँड साय 2 सिमेट्रिक. Also we studied about this symmetry in 1,3 butadiene. Okay, now in this case also you have to draw different psi functions, psi 1, psi 2, psi 3, psi 4. Then you have to show the symmetry operations. म्हणजे याच्यामध्ये जर मिरर प्लेन सिमेट्री असेल तर पूर्ण ऑर्बिटल्सला काय करायचं आहे, इक्वल डिवाईड करायचं आहे हाफमधून आणि मिरर प्लेन आहे की नाही ते चेक करायचं आहे. याच्यामध्ये जे महत्त्वाचा पॉईंट होता की जेव्हा नोड हा इवन किंवा झिरो असेल, नोड ही इवन किंवा झिरो असेल म्हणजे झिरो इवन सिस्टीम काय इथे या कंपाऊंडमधली 2, तेव्हा काय असणार आहे, सिमेट्री ऑपरेशन काय असणार आहे, मिरर प्लेन सिमेट्री ऑलवेज यू विल गेट सिमेट्रिकल अँड अपोजिट टू द C2 सिमेट्री. म्हणजे जर इथे सिमेट्रिक असेल तर इथे काय मिळणार, असिमेट्रिक मिळणार. इथे सिमेट्रिक असेल तर असिमेट्रिक मिळणार. याच्याच अपोजिट काय, जर नोड ऑड असेल म्हणजे 1 असेल 3 असेल तर तुम्हाला मिरर प्लेन सिमेट्री काय मिळणार, असिमेट्रिक. इथे सुद्धा काय मिळत आहे, नोड काय 1 आहे, असिमेट्रिक मिळतं. आणि याच्याबरोबर अपोजिट काय मिळणार, C2 सिमेट्री. म्हणजे इथे जर सिमेट्रिक असेल तर इथे काय मिळतं आहे, इथे असिमेट्रिक असेल तर सिमेट्रिक मिळतं आहे. अगेन हिअर नोड इज ऑड, यू आर गेटिंग मिरर प्लेन सिमेट्री असिमेट्रिक अँड C2 सिमेट्री अपोजिट आहे म्हणजे काय, सिमेट्रिक आहे. ओके, म्हणजे आपण बघतो की सपोज कॉन्जुगेटेड सिस्टीमसाठी असेल, डायरेक्टली आपण काय ड्रॉ केलं, मी सपोज 1,3 ब्युटाडाईनसाठी ड्रॉ करतो जसं काल ड्रॉ केलेलं, किंवा हेक्झा ट्राईनसाठी पण करू शकते पण इमेज जरा मोठी होईल. सो ब्युटाडाईनसाठी म्हणजे किती येणार, किती कार्बन आहेत, 4 कार्बन आहेत. मी पटपट करते, साय 1, साय 2, साय 3 अँड साय 4. ओके, सो 1 2 3 4, सेकंड 1 2 3 4, 1 2 3 4 आणि लास्ट वन 1 2 3 4. ओके, याच्यामध्ये पुन्हा काय असणार, सेकंड काय असणार आहे की आपल्याला काय बघायचं आहे, नॉन मॉर्निंग एनर्जी लेवल. कसं करतात नॉन मॉर्निंग एनर्जी लेवल, साय व्हॅल्यू जी काय असतील किंवा नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 किती येणार आहे, 2 आहेत. किती कार्बन, 4 कार्बन आहेत ना, 1 2 3 4, 4 कार्बन डिवायडेड बाय 2 किती येणार, 2. म्हणजे साय 2 नंतर काय येणार आहे, नॉन मॉर्निंग एनर्जी लेवल. याच्यानंतर साय 3 स्टार, साय 4 स्टार. देन काय असणार आहे, आपल्याला नोड टाकायचं. नोड म्हणजे काय, साय व्हॅल्यू जी असणार साय n -1, साय 1 - 1 0, 2 - 1 1 म्हणजे इक्वली डिवाइड केलं 1, 3 - 1 2, 1 2, 4 - 1 3, 1 2 3. साईन टाकत जा, पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह, नोड आला आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, अगेन 1 नोड, सो पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, नोड आला, अगेन चेंज होणार. हिअर पॉझिटिव्ह नोड, पॉझिटिव्ह नोड, पॉझिटिव्ह नोड आला खाली, पॉझिटिव्ह. ओके, नेक्स्ट स्टेप काय की थर्मल आणि फोटोकेमिकलमध्ये होमो चेक करायचं आहे. तसंच कंटिन्यू करायचं. प्रत्येक ऑर्बिटलच्या इथे काय येणार आहेत, एनर्जी लेवल येणार आहेत. किती इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, 2 पाय इलेक्ट्रॉन आहेत, 2 पाय इलेक्ट्रॉन्स आहे. प्रत्येक पाय इलेक्ट्रॉनमध्ये 2 पाय बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 2 किती झाले, 4. सो 4 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करा, 1 2 देन 3 4, कम्प्लिटेड. फोटोकेमिकलमध्ये काय ना 1 2 3, एक इलेक्ट्रॉन काय होतो, एक्साइट होतो म्हणजे 4, असं झालं. आता ह्याच्यामध्ये होमो आणि ल्युमो सांगा. याच्यामध्ये होमो काय, थर्मलसाठी होमो काय आहे, थर्मलसाठी होमो राईट इन कॅपिटल ना, थर्मलसाठी होमो काय, हायेस्ट ऑक्युपाईड मॉलिक्युलर ऑर्बिटल साय 2 आहे ना, याच्यावरती नाही आहे, हा सगळ्यात वरचा भरलेला आहे म्हणजे कुठला आहे तो, साय 2 आहे. ल्युमो काय आहे, ल्युमो काय आहे, लोवेस्ट अनऑक्युपाईड म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही, खालच्यात खालचा. साय 4मध्ये पण इलेक्ट्रॉन नाही आहे, साय 4 स्टारमध्ये पण इलेक्ट्रॉन नाही आहे, पण त्याच्या खाली पण साय 3 स्टार आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही आहे, म्हणजे हा लोवेस्ट अनऑक्युपाईड मॉलिक्युलर ऑर्बिटल. सो साय 3 स्टार इज अ ल्युमो फॉर थर्मल सिस्टीम. फॉर फोटोकेमिकल सिस्टीम होमो काय असेल सांगा, हायेस्ट ऑक्युपाईड कुठला आहे, साय 3 स्टार ज्याच्यामध्ये ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स आहेत. सो साय 3 स्टार इज अ होमो अँड ल्युमो काय, लोवेस्ट अनऑक्युपाईड, याच्यावरती आहे जो अनऑक्युपाईड आहे, दॅट इज अ साय 4 स्टार. सो दिस इज कम्प्लिटेड अबाउट कॉन्जुगेटेड पॉलिन, सिम्पल कॉन्जुगेटेड पॉलिन जे आपण कालपर्यंत बघितलेलं. आता मला ह्याच्यामध्ये सांगा की नॉन मॉर्निंग एनर्जी लेवल कुठनं जात आहे, कुठल्या तरी अशा ऑर्बिटल्समधनं जात आहे का नाही, बरोबर. जेवढे काही कार्बन असतील त्याला इक्वली डिवाईड करून मधनं जातं आहे, राईट. त्याच्यानंतर याच्यामध्ये
ह्याच्यामध्ये नेहमी म्हणजे आपण सिम्पल इथिन बघितला, सिम्पल इथिन. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल आपण काल बघितलं ते सायक्लोहेक्झाट्राईन बघितलेलं. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत? याच्यामध्ये सपोज हे असेल ही सिस्टीम 1 2 3 4 1 2 3 4 5 6 1 2 म्हणजे ऑलवेज इवन नंबर ऑफ जेव्हा इलेक्ट्रॉन असतील, इवन नंबर ऑफ. सो यू कॅन से फर्स्ट पॉईंट इन केस ऑफ डिस्टिंग्विश number of conjugated atoms will be always even. Okay, always even. Now let's see about polines, conjugated ions or radicals. Okay, symmetry of allele and 2,4 pentadienyl system. See, conjugated unbranched ions may be cations or anions and radical have an odd number of carbons. मगाशी काय होतं की even number of carbon. Okay, in case of carbocation, in case of cations, right, cations and anions and radicals 1 by 1 C. Okay, in case of allyl carbocation we have this simple propyl carbocation, propene carbocation CH2 double bond CH plus. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत सांगा? एक पाय बॉन्ड आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत, एका पाय बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन. आणि कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन आहेत का? जस्ट पॉझिटिव्ह चार्ज आहे, नो इलेक्ट्रॉन. सो दिस टोटल सिस्टम कंटेन ओनली 2 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कशाला लागणार आपल्याला? होमोल्युमो डिसाईड करायला, कारण की आपल्याला डिफरंट एनर्जी लेवल्समध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. ओके, त्याच्यावरून आपल्याला कळणार की हायेस्ट ऑक्युपाईड कुठला आहे आणि लोवेस्ट अनऑक्युपाईड कुठला आहे. सो दिस सिस्टम हॅज 3 आयसोलेटेड पी ऑर्बिटल्स, प्रत्येक कार्बनचं एक पी ऑर्बिटल, अँड हॅज ओनली वन पाय बॉन्ड अँड cation, positive charge. So it contain only 2 pi electrons. Okay, सो ह्या सिस्टीममध्ये जिथे कार्बोकॅटायन आहे, कॅटायनमध्ये इलेक्ट्रॉन नसतात, जेवढे पाय बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच फक्त काउंट करायचं. इन केस ऑफ एनायन्स CH2 डबल बॉन्ड CH मायनस. अलील कार्बॅनियन इन दिस सिस्टम से this pi bond containing 2 electrons, but now the carbon also containing negative charge and one negative charge containing 2 electrons. So totally this system contains 2 plus 2 4 electrons. This system has 3 isolated p orbitals. म्हणजे ऑर्बिटल डायग्राम काढताना किती ऑर्बिटल येणार? 1 2 3. एका एनर्जी साय फंक्शनला 3 ऑर्बिटल्स येणार. सो आयसोलेटेड 3 p orbitals and has only one pi bond and one lone pair of electron which is present on this CH2, right? So 2 plus 2 4 electrons. Total we have 4 electron in this system. म्हणजे जेव्हा एनायन सिस्टीम असेल, म्हणजे एनायन असेल, तेव्हा एनायनमधले 2 इलेक्ट्रॉन्स होतात, निगेटिव्ह चार्जमधले 2 इलेक्ट्रॉन्स होतो तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. देन थर्डली, इन केस ऑफ अ रॅडिकल मीन 1 single electron is called as a radical. So in this system 2 electrons from this pi orbitals and 1 electron from this radical. We have already discussed radicals. Okay, in case of photochemistry chapter मध्ये आपण radical reactions बघितलेल्या. So radical means only 1 electron. So 2 electrons from this pi bond and 1 means totally we have 3 electrons. This system has 3 isolated p orbitals and 1 has pi bond. So 1 electron in unhybridized p orbital. So totally 2 plus 1 is equal to 3 electrons. So finally we have 3 electrons. म्हणजे जेव्हा radical system असेल तेव्हा आपल्याला radical मधला एक इलेक्ट्रॉन पण काउंट करायचा आहे. Now see the distribution of this electrons in this system. ओके, एकाच ऑर्बिटलमध्ये सगळं दाखवायचा प्रयत्न केला आहे. सी, मॉलिक्युलर ऑर्बिटल काढली आहे आपल्याकडे. ह्या ज्या तिन्ही सिस्टीम आहेत, म्हणजे कॅटायन असेल किंवा ॲनायन असेल किंवा रॅडिकल असेल, तिघांमध्ये सेम काय आहे की CH2 डबल बॉन्ड CH2 हे सेम आहे, फक्त इथे कॅटायन आहे, इथे ॲनायन आहे, इथे रॅडिकल आहे. मग तिघांसाठी ऑर्बिटल्स किती येणार? एकच ऑर्बिट, म्हणजे 3च ऑर्बिटल ना, एका कार्बनचा, दुसऱ्या कार्बनचा, तिसऱ्या कार्बनचा, प्रत्येकाचे 3 ऑर्बिटल. सो जस्ट 3 ऑर्बिटल्स आर हिअर. सी, पहिल्यांदा काय करणार आपण? एनर्जी लेवल डायही काढून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? साय1 साय2 साय3. 3 कार्बन आहेत म्हणजे साय व्हॅल्यू किती येणार? साय1 साय2 आणि साय3. साय1 साय2 साय3. देन काय टाकायचं आहे? नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल कसे टाकतात? ओके, ड्रॉच करूया आपण, कन्फ्युजन नको. ओके, सी, फंक्शन आपली सिस्टीम काय आहे? सपोज कार्बोकॅटायन आहे, ओनली 3 मेंबर्ड आहे. हां, कार्बोकॅटायन आहे म्हणजे आपली सिस्टीम होती CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस, राईट? सो 1 2 3. सो 3 कार्बन्स आहेत म्हणजे आपल्या साय1
Psi2 आणि Psi3 असे 3 येणार. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे काय, ऑर्बिटल्स. ऑर्बिटल्स म्हणजे काय, प्रत्येक याच्यामध्ये किती ऑर्बिटल येणार, 1 2 3. प्रत्येक कार्बनचं एक p ऑर्बिटल. सो 1 2 and 3 completed. Then you have to draw नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल. नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल कशी काढतात, नंबर ऑफ कार्बन डिवायडेड बाय 2 किती येणार, याच्यामध्ये डिवायडेड बाय 2 करा, नंबर ऑफ कार्बन 3 डिवायडेड बाय 2 1.5. म्हणजे याच्यामध्ये जर इक्वल डिवाइड केलं तर कुठून जातं आहे नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल, बरोबर या Psi2 मधून नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल पास होते, राईट. ओके, त्या सिस्टीममध्ये काय होतं की दोन्ही जितके कार्बन असेल त्यांना इक्वली डिवाइड करत होतं. कुठल्याही एनर्जी लेवलमधनं साय फंक्शनमधनं नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल जात नव्हते. याच्यामध्ये काय होतं की एनर्जी लेवल कुठनं जाते, ऑर्बिटल्समधनं, साय फंक्शनमधनं, साय वेव्ह फंक्शनमधनं एनर्जी लेवल पास होते, नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल. देन नोड सिस्टीम. नोड काय असणार आहे, फर्स्टमध्ये Psi1 नोड काय, Psi1साठी 0 नोड नाही आहे. Psi2साठी काय 2 - 1 म्हणजे काय 1 नोड. आता याला आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. 2 - 1 1, राईट. मी पुन्हा कॅल्क्युलेशन करून दाखवत नाही. नोड काढताना काय करायचं, Psi(n - 1), Psi2 - 1 किती येणार, 1. म्हणजे आपल्याला या सिस्टीममध्ये एक नोड टाकायचा आहे. इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं कसं होईल, इथे एक नोड टाकला, सपोज आपण काय म्हणतो की दोन्ही साईडने नोड टाकत जायचं आहे. मी जर या साईडने नोड टाकायला गेले तर इथे एक नोड येणार, पण मग इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं आहे का, इथे 2 ऑर्बिटल राहतात, इथे एक ऑर्बिटल राहतं आहे. या साईडने नोड टाकला, इथे नोड टाकला, काय होणार, नोडच्या या साईडला एकच ऑर्बिटल, या साईडला 2 ऑर्बिटल. म्हणजे आपल्याला नोड टाकताना सिस्टीमला बरोबर मध्ये नोड टाकायचा आहे. म्हणजे या ऑर्बिटल, या p ऑर्बिटलमधनं काय होतं आहे, नोड पास होतो आहे. नोड आला. आता इथे नोड आला म्हणजे काय झालं की याला आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं. सेकंड Psi3 आहे. Psi3 म्हणजे काय, Psi3 - 1 2 नोड आहेत. आता ह्याच्यामध्ये 2 नोड डिस्ट्रीब्यूट करणं इझी. इकडनं 1 एक नोड आणि इथनं सेकंड नोड इक्वली डिस्ट्रीब्यूट झालं. नाऊ सायन्स द्या. नोड नाही आहे, सो ऑल साइन्स आर पॉझिटिव्ह. हिअर ऑल्सो पॉझिटिव्ह. नाऊ कन्सिडर पॉझिटिव्ह. नोड आला आहे, नोडवरती सिस्टीम आहे म्हणजे याला काय करायचं आहे, 0 कन्सिडर करायचं आहे. देर इज नो एनी कन्सिडरेशन ऑफ ऑर्बिटल टेक्स प्लेस. ओके, जस्ट कन्सिडर ॲज अ 0. नोड वगैरे काय म्हणजे ऑर्बिटल कन्सिडर करू नका, फक्त नोड कन्सिडर करा. पॉझिटिव्ह आहे आणि एक नोड आला आहे म्हणजे पुन्हा काय होणार, साईन चेंज होणार. म्हणजे इथे काय होणार आहे, निगेटिव्ह वरती येणार आहे आणि पॉझिटिव्ह खाली जाणार आहे. तुम्ही असं कराल की पॉझिटिव्ह इथे आहे ऑर्बिटल म्हणून नोड येतो आहे म्हणून निगेटिव्ह खाली घ्याल आणि ते पुन्हा वरती घ्याल, असं नाही. ज्या ऑर्बिटलवरती नोड येत आहेत ते ऑर्बिटल निग्लेक्ट करायचं आहे. जस्ट नोड कन्सिडर करा आणि ऑर्बिटलचं साईन चेंज करा पुढच्या ऑर्बिटलचं, राईट. अगेन हिअर पॉझिटिव्ह, नोड आला आहे निगेटिव्हवरती, अगेन नोड पॉझिटिव्हवरती. क्लिअर. नाऊ नेक्स्ट, इथपर्यंत झालं, साईन देऊन झाले. आता करायचं इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन. फर्स्ट आपण कन्सिडर काय करतो आहे, आपण हे सगळं थर्मल सिस्टीमसाठीच बघतो आहे. पहिल्यांदा थर्मलसाठीच बघूया. पॉझिटिव्ह साईन आहे म्हणजे काय आहे, इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. म्हणजे या पूर्ण सिस्टीममध्ये होमोल्युमो डिसाईड करायला काय आहे की 2च इलेक्ट्रॉन आहे. एक पाय बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. मग आपण पहिल्यांदा बघूया की सपोज जर कार्बोकॅटायन असेल तर काय होणार आहे. इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट थर्मलसाठीच बघतो आपण सगळं. किती एनर्जी लेवल आहेत, 1 2 and 3. ओके, इलेक्ट्रॉन्स किती डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, 2. डिस्ट्रीब्यूट 1 2 होईल का एक्साईड, थर्मलमध्ये होत नाही. देन सपोज सिस्टीम असेल कार्बॅनियन, निगेटिव्ह चार्ज असेल, इलेक्ट्रॉन किती आहेत, 1 2 फ्रॉम दिस पाय बॉन्ड अँड 2 फ्रॉम दिस anion. सो यू हॅव टू डिस्ट्रीब्यूट 1 2 किती आहेत, 2 आणि 2 4, देन 3 and 4. ओके, देन सपोज सिस्टीम काय असेल, रॅडिकल असेल. रॅडिकलसाठी काय येणार, आणि सेम एनर्जी लेवल, किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 2 3. सो 1 2 आणि 3. आता मला प्रत्येकासाठी होमो आणि ल्युमो सांगा. होमो काय येणार, हा काय आहे थर्मलसाठीचा होमो, हायेस्ट ऑक्युपाईड मॉलिक्युलर ऑर्बिटल ज्याच्यामध्ये आहेत. सो हा काय झाला, होमो झाला. आणि हा काय झाला, ल्युमो झाला. म्हणजे कार्बोकॅटायन जेव्हा असेल तेव्हा सिम्पल सिस्टीमसाठी होमो काय येतो आहे, Psi1 होमो येतो आहे. हा Psi2 आहे, नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल आहे. आणि Psi3 काय आहे, स्टार आहे. ओके, अँटी बॉन्डिंग एनर्जी लेवल. सो दिस वन इज होमो अँड लोवेस्ट अनऑक्युपाईड. Psi3मध्ये पण इलेक्ट्रॉन्स नाही आहेत, पण त्याच्यापेक्षाही खाली कोण आहे, Psi2 आहे नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवलमधला, पण तो काय होणार आहे, मग आता ल्युमो होणार आहे. एनायनसाठी काय होतं आहे, कार्बॅनियनसाठी 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन, इथे इलेक्ट्रॉन भरलेले आहेत म्हणजे हा काय होणार आहे, Psi2
is a HOMO and this one is lowest unoccupied molecular orbital for this carbanion. Okay, then thirdly radicalसाठी इथे भरलेले आहेत, इथे भरलेले आहेत, इथे वॅकेंट आहेत. भरलेला हायेस्ट कुठला आहे? दिस साईड 2. सो इट इज अ HOMO अँड दिस वन इज LUMO. ओके, डिस्ट्रीब्युशन लक्षात आलं आहे. सिम्पली आपण बघूया की अगेन जर मोठी सिस्टीम असेल तर काय होऊ शकतं. ही आपण डायग्राम आत्ता बघितलेली सेम डायग्राम आहे, तुम्ही नंतर नोट्स दिल्यावर ते स्टडी करा. ओके, इन केस ऑफ अ सिमेट्री जस्ट सी, सिमेट्री बघायची. ओके, सिमेट्री चेक करताना फक्त काय बघणार तुम्ही, आता थर्मल बघताय, मिरर प्लेन सिमेट्री चेक करा. ओके, सी आपण नंतर बघूया कधी कुठली सिमेट्री चेक करायची, थर्मल असेल तर कुठली, फोटोकेमिकल असेल तर कुठली. आता फक्त लक्षात घ्या आपली की सिमेट्री चेक करायचे, जस्ट गो फॉर मिरर प्लेन सिमेट्री. काय येईल सिमेट्री सांगा. मिरर प्लेन सिमेट्रीमध्ये काय करायचं असतं, इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं असतं, इक्वल हाफमध्ये. या पूर्ण थ्याला आपण जर इक्वल हाफमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं, म्हणजे सपोज मी इथनं एक आर्बिटरी प्लेन पास करते सगळ्यासाठी एकत्रच. ओके, आता चेक करा मिरर प्लेन सिमेट्री आहे का या मॉलिक्यूलमध्ये. हाफ म्हणजे कुठनं, इथून जाते प्लेन बरोबर हाफमधून, हाफमध्ये घ्या आणि इथे टाका. काय होणार आहे, या पॉझिटिव्हवर हा पॉझिटिव्ह आणि याचा हाफ बरोबर याच्या हाफवरती काय होतो आहे, ओव्हरलॅप होतो आहे. सो इट इज अ मिरर प्लेन सिमेट्रिकल, राईट, सिमेट्रिक आहे. याच्यामध्ये कन्सिडर करा याच्यावरचा पॉझिटिव्ह हा बरोबर फक्त मधनं इथे पास केला या याच्यामधून, तर काय होणार, याच्यावरचा पॉझिटिव्ह इथे होतो आहे का ओव्हरलॅप, नाही होतं. इथे निगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह आहे, होत नाही आहे. त्यामुळे हा काय आहे, असिमेट्रिक, मिरर प्लेन सिमेट्री प्रेझेंट नाही आहे. सायथ्रीसाठी बघा, मी या पॉझिटिव्हवरती हा पॉझिटिव्ह ओव्हरलॅप इझिली होणार आहे बरोबर, इथनं प्लेन जात आहे ना, आणि याचा जो हाफ पार्ट आहे निगेटिव्ह तो याच्यावरती ओव्हरलॅप होईल, याचा हाफ पार्ट पॉझिटिव्ह आहे तो याच्यावरती ओव्हरलॅप होईल. निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह इक्वली इट कॅन बी ओव्हरलॅप. सो इट इज अ सिमेट्रिकल. सो सिमेट्री फॉर दिस सिस्टीम तुम्हाला कळली आहे. मिरर प्लेन सिमेट्री आपण चेक करतो आहे. मिरर प्लेन सिमेट्रीसाठी साय1 काय आला, सिमेट्रिक आला, साय2 काय आला, असिमेट्रिक आला, साय3 काय आला, सिमेट्रिक आला. आता याच्यामध्ये काय होतं आहे की मगाशा सिस्टीममध्ये आपण जेव्हा नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल पास करत होतो तेव्हा ते कुठून जात होतं, कुठल्या तरी ऑर्बिट, दोन इक्वली हाफ करत होतं सगळ्या ऑर्बिटल्सला आणि त्याच्यामधनं जात होतं. इथे कुठे जात आहे की कुठल्या तरी साय फंक्शनमधनं जात आहे, राईट. सी वन मोर एक्झाम्पल. सिमिलरली इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन 2,4 पेंटाडायनिल सिस्टीम, ही पण एक्झामला विचारली गेली त्यामुळे तुम्हाला आली पाहिजे. आता पेंटाडायनिल सिस्टीममध्ये कॅटायन असेल, रॅडिकल असेल, इथे रॅडिकल किंवा एनायन असेल -4. मग त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार, आता सांगा. पेंटाडायनिल सिस्टीम आहे, पेंटाडायनिल सिस्टीम, मग त्याच्यामध्ये कार्बन किती आहेत, पहिल्यांदा आपण डायग्राम ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला पहिलं काय, साय फंक्शन किती आहेत, 1 2 3 4 5, पेंटेन ना, 5 कार्बन, सो 5 ऑर्बिटल साय फंक्शन आली पाहिजेत. 1 2 3 4 5 5 आहेत. प्रत्येक साय फंक्शनमध्ये किती ऑर्बिटल येणार, प्रत्येक कार्बनचं एक म्हणजे किती, 5 येणार. 1 2 3 4 5 कम्प्लिटेड. देन यू हॅव टू पास अ नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल. डिवाइड 5 कार्बन डिवायडेड बाय 2, 1 2 3 4 5 डिवायडेड बाय 2 किती येणार, 2.5. म्हणजे 2.5 म्हणजे 2च्या पुढे अर्ध, म्हणजे हे जे थर्ड आहे त्याच्यामधनं काय जाणार आहे, इथून नॉन बॉन्डिंग एनर्जीला पास झाला. आता कुठनं होतं आहे, परत एका साय फंक्शनमधून पास होतं आहे. ओके, नाव सी, नॉन बॉन्डिंग एनर्जीला पास करून झाला. आपल्याला काय बघायचं आता, सायन्स डिस्ट्रीब्युशन. नोड चेक करा. त्यासाठी पहिल्यांदा काय नोड बघतो, N0 पहिल्यांदा. सो म्हणजे साय1 -1 N इज इक्वल टू 0, काहीच नोड नाही. साय1 साठी, साय2 साठी काय येणार, N इज इक्वल टू 1 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4. आता या सिस्टीमसाठी पुन्हा एकदा मी ड्रॉ करून दाखवते. सपोज सिस्टीम अशी आहे, काय आपण मॉलिक्यूल घेतला आहे कॅटायन, राईट, पेंटाडायन 1 2 3 4 5. ओके, 5 इलेक्ट्रॉन, 5 कार्बन आहेत. सो वी हॅव टू ड्रॉ साय1, साय2, साय3, साय4 अँड साय5. प्रत्येक ऑर्बिटलमध्ये किती येणार आहेत, 5. 1 2 3 4 5. ओके, डायरेक्टली ड्रॉ करून घेतलेत. सी, नाही तर लेंदी होतो उगाच. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल. नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल कुठनं येणार आहे, हाफ, कारण 5 डिवायडेड बाय 2 किती येतं आहे, 2.5, म्हणजे 2 नंतरचं हाफ, 2.5 इथनं पास केलं. याच्यानंतर काय बघायचं आपल्याला, नोड्स बघायचं. नोड म्हणजे साय1 -1 इज इक्वल टू 0, नोडची व्हॅल्यू इथे लिहिते. हां, त्याच्यानंतर काय असणार आहे, इथे 2, इथे 0 आलं, 1 असणार आहे, 2 असणार आहे, 3 असणार आहे आणि 4 असणार आहे. एक एकने वाढत जाते. मग 1 करा, 1 0, इथे काय असणार पहिल्यांदा 0, त्याच्यानंतर 1, इक्वली डिस्ट्रीब्यूट करा.
इथे 2 म्हणजे बरोबर मधून एक नोड जातो आहे. दिस इज ऑन नोड, राईट. सेकंडली काय असणार आहे, 2 नोड डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. इकडे सपोज एक नोड टाकला आणि दुसरा नोड इथे टाकला तर इथे किती ऑर्बिटल राहतात, 3 ऑर्बिटल राहतात, इथे 2 राहतात. नॉट इक्वल डिस्ट्रीब्युशन. या साईडने पण आलं तर तसंच होणार आहे. डिस्ट्रीब्यूट करताना दोन्ही बाजूने काय झालं पाहिजे, इक्वली डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे. 2 नोड टाकायचे आहेत ना, एक नोड सपोज मी इथे टाकला आणि एक नोड इथे टाकला, होईल का डिस्ट्रीब्युशन नीट, होईल का, नाही ना. मग आपल्या नोट टाकताना काय केलं पाहिजे, म्हणजे मध्ये किती राहणार आहेत, 3 राहणार आहेत. इक्वल डिस्ट्रीब्युशन नाही येते. मग सपोज मी इथून एक नोट टाकला आणि इथून एक नोट टाकला, इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं. या साईडला एक, या साईडला एक, मध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे नोड जरी ऑर्बिटलमधनं पास होणार असेल तरी आपल्याला काय करायचं, इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. देन नेक्स्टली 3 नोड्स, अगेन 1 2 अँड 3 आहे इक्वल डिस्ट्रीब्युशन. इकडे एक टाकला, इकडे एक टाकला आणि थर्ड कुठनं गेला, मधून गेला. सेकंडली आहे 4 1 2 3 4 इक्वल डिस्ट्रीब्युशन. लक्षात घ्या, लक्षात येत नसेल तर, समजतच नसेल काही तर मला पुन्हा विचारा. आणि काहीच होणार नसेल, डायरेक्टली थर्ड लेक्चर बघायला घेतलात एक्झामच्या वेळेला वगैरे आणि नोट्स काढायला घेतलात आणि काही समजत नसेल तर जस्ट पाठ करून घ्या. काय मी त्याच्यापुढे सांगू शकत नाही. तुम्ही किती लेक्चर बघता हे याच्यावरती मला जरा शंकाच आहे. कारण क्वेश्चन कोण काही विचारतच नाही आहे, म्हणजे सगळं समजतं तरी किंवा काही बघतच नाही आहे. ओके, इथपर्यंत कंप्लीट आहे. नोट टाकून झाले. नोट टाकल्यानंतर काय, सायन्स प्लस, सगळीकडे प्लस येणार. त्याच्यानंतर मध्ये नोड आहे, प्लस प्लस नोड आला म्हणजे काय होणार, साईन चेंज. नोड काय असणार आहे, 0 कन्सिडर करा हे ऑर्बिटल. इथे पुन्हा प्लस नोड आहे, 0 कन्सिडर करा, नोड आला आहे, साईन चेंज करायचं आहे. प्लस खाली नोड आला आहे, बरोबर, साईन चेंज करा. अगेन प्लस, वरती प्लस येणार, नोड खाली येणार. अगेन 0 म्हणजे नोड आहे, पुन्हा साईन चेंज झाला. अगेन नोड, साईन चेंज. हिअर प्लस नोड, नोड नोड आला, अगेन नोड. दिस इज इलेक्ट्रॉन नोड अँड साईन डिस्ट्रीब्युशन. नाउ नेक्स्टली काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, सिस्टम्स कुठल्या कुठल्या आहेत, एक म्हणजे कॅटायन, दुसरी म्हणजे ॲनायन आणि रॅडिकल. सो सपोज इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन कॅटायनसाठी, देन फॉर रॅडिकल, देन फॉर ॲनायन. ओके, सिम्पली प्रत्येक ऑर्बिटलच्या समोर काय येणार आहे, एनर्जी लेवल येणार आहे. ओके, सी कॅटायन आहे. कॅटायनमध्ये काय असणार, किती इलेक्ट्रॉन काउंट करा, 1 2 3 4. पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन नाही, सो 4 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करा, 1 2 3 4. थर्मल सिस्टीममध्ये आपण बघतो आहे, कन्सिडर करायचं नेहमी ऑलवेज थर्मल सिस्टीममध्ये, आपण जेव्हा ही सिम्पल डायग्राम चेक करतो त्याच्यामध्ये. सो थर्मल सिस्टीममध्ये आहे इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये काय नाही आहे. ओके, सो थर्मल सिस्टीममध्ये आपल्याला फक्त ग्राउंड एनर्जी लेवलमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं, एक्साईट करायला जायचं नाही. ओके, देन इन केस ऑफ रॅडिकल काउंट द इलेक्ट्रॉन्स. रॅडिकल असेल तर सिस्टीम कशी असते, रॅडिकल. सो 1 2 3 4 अँड 1 फ्रॉम दिस रॅडिकल. सो 5 इलेक्ट्रॉन यू हॅव टू डिस्ट्रीब्यूट, 1 2 3 4 अँड दिस वन इज 5 ऑन दिस नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवल. देन इफ देर इज anion, 1 2 3 4 and minus 1 2 3 4 5 6. सो 1 2 3 4 5 6. आता होमो ल्युमो सांगा काय आहेत ते. दिस वन इज अ होमो फॉर केटायन, ल्युमो काय असणार आहे, दिस वन इज अ ल्युमो. ह्याच्यामध्ये हायेस्ट दिस वन इज अ ल्युमो. ओके, देन दिस वन इज अ हायेस्ट ऑक्युपाइड, दॅट इज अ साई 3. सो दिस वन इज अ होमो अँड ल्युमो काय, दिस वन इज ल्युमो, साई 4 स्टार. ॲनायनसाठी काय येणार आहे, ॲनायन सिस्टीमसाठी हायेस्ट ऑक्युपाइड कुठला आहे, हा. सो दिस वन इज अ होमो, हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल, अँड दिस वन इज अ ल्युमो. होमोच्या वरचाच काय असतो, ल्युमो असतो. दिस वन इज अ लोवेस्ट अनऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. नाउ चेक द सिमेट्री फॉर दिस. ओके, सिमेट्री चेक करा, मिरर प्लेन सिमेट्री बघायची, राईट. सो चेक द मिरर प्लेन सिमेट्री फॉर दिस. यू विल गेट, मिरर प्लेन म्हणजे बरोबर इक्वलमधनं हाफ करायचं आहे, याच्यावरून हा मधनं गेला आहे, हे ऑर्बिटल इथे ओव्हरलॅप केल्यानंतर सिमेट्रिकल आहे की नाही, येस इट इज सिमेट्रिकल. देन
चेक फॉर द नेक्स्ट. याच्यावर इथे होईल का? हाफमधनं हे ऑर्बिटल गेलं, याला कन्सिडर करू नका, ह्याला कन्सिडर करायलाच पाहिजे, पण हे काय आहे? सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे. सो याच्यामध्ये काहीच कन्सिडर करायची गरज नाही. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होईल का इथे? ओव्हरलॅप नाही. सो इट इज असिमेट्रिक. अगेन इक्वल हाफ. आता याच्यामध्ये नोड चेक करायचं नाही. इक्वल हाफ म्हणजे बस इक्वली हाफ करायचं, नोड चेक करायला जायचं नाही. जस्ट ऑर्बिटलचं साईन एकमेकावर ओव्हरलॅप होते की नाही ते बघा. या पॉझिटिव्हवरती हा बरोबर असा घेऊन याच्यावरती टाकला, या पॉझिटिव्हवरती हा होईल, याच्यावरती हा ओव्हरलॅप होईल, आणि याच्यावरती हा ऑलरेडी आहेच. म्हणजे इथे वॅकंट आहे, इथे डार्क आहे. सो यू कॅन सी दिस नाही निगेटिव्ह, दिस इज पॉझिटिव्ह. दे कॅन बी ओव्हरलॅप ऑन इच अदर. इक्वली हाफ करायचं आणि ओव्हरलॅप होते की नाही ते बघायचं. सो इट इज अ सिमेट्रिकल. याच्यामध्ये होईल का? इथे पॉझिटिव्ह आहे, इथे काय निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे का ओव्हरलॅप नाही. सो इट इज असिमेट्रिकल. देन हिअर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह, ते कॅन ओव्हरलॅप. हे चुकलं आहे. याच्याबरोबर मधनं हा जातो इथनं. सो इट इज अ सिमेट्रिकल. म्हणजे काय ते बघा, सिमेट्रिक असिमेट्रिक, सिमेट्रिक असिमेट्रिक, सिमेट्रिक. ओके. तसंच चेक केला तर इथे सुद्धा काय होत होतं? सिमेट्रिक असिमेट्रिक सिमेट्रिक. म्हणजे जर पहिल्यांदा सिमेट्रिक असेल त्याच्या पुढचा काय होतोय? कन्वर्ट होतोय, असिमेट्रिक होतो. त्याच्या पुढचा त्याच्या रिव्हर्स होतोय, सिमेट्रिक होतोय. Come to that page on which we were discussing about distinguishing between that two system. So we have that conjugated polines, म्हणजे ज्याच्यामध्ये कॉन्जुगेशन नॉर्मल आणि त्याच्यामध्ये कॉन्जुगेटेड आयन्स आहेत किंवा रॅडिकल्स आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह रॅडिकल. याच्यामध्ये आपण ही सिस्टीम बघितली ती कशासाठी होती? कॉन्जुगेटेड सिस्टीम, नॉर्मल कॉन्जुगेटेड सिस्टीम होती ब्युटाडाईनसाठी. सपोज ही सिस्टीम आपण प्रोपिनसाठी बघितली, प्रोपिन कॅटायनसाठी. म्हणजे सपोज मग अशा आपण बघितलं ते हे पॉझिटिव्ह चार्ज असेल तर याचं आपण ऑर्बिटल डायग्राम कशी काढलेली? दिस वन इज द ऑर्बिटल डायग्राम. जस्ट डिस्टिंग्विश करण्यासाठी मी इथे डायरेक्टली ड्रॉ करते. ओके, ड्रॉ केलेली आहे. याच्यामध्ये बघा मेन आपल्याला डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे. या दोन सिस्टीममध्ये डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स काय आहेत आपण इथे बघितलेलं की जेव्हा सिम्पल कॉन्जुगेटेड सिस्टीम असेल तेव्हा काय येतं? नंबर ऑफ कॉन्जुगेटेड ॲटम्स आर इवन, राईट? इवन आहेत ना आपण जे बघितलं ते. म्हणजे आपण जर सिस्टीम कन्सिडर केली की इथिन असेल किंवा ब्युटीन असेल, मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन काय होते? इव्हन होते. मग याच्यामध्ये डिस्टिंग्विश काय की याच्यामध्ये ऑलवेज नंबर ऑफ कार्बन्स आर ऑड. सिस्टीममध्ये कार्बन काय असतात? ऑड असतात. म्हणजे आपण जशी ही ह्या सिस्टीम बघितला याच्यामध्ये काय होता? 1 2 3, राईट? 1 2 3, 3 कार्बन्स होते. याच्यामध्ये काय होते? 5 कार्बन होते. 1 2 3 4 5. म्हणजे याच्यामध्ये कार्बनचे हे काय आहे? ऑड आहे, राईट? देन नेक्स्ट पॉईंट इज इफ द सिस्टीम, this type of systems or this system have not any non-bonding molecular orbital. म्हणजे नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये त्याच्यामध्ये काही येत नाही. तर ह्या सिस्टीममध्ये कन्सिडर करा नॉन बॉन्डिंग एनर्जी ऑर्बिटलमध्ये कुठलं साय फंक्शन येतं आहे का? राईट ना? सो नॉन बॉन्डिंग याच्यामध्ये नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलच येत नाही. पण याच्यामध्ये नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कुठलं आहे? दिस साय2 इज अ नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल. सो इन केस ऑफ दिस सिम्पल कॉन्जुगेटेड सिस्टीम नो नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. पण याच्यामध्ये काय असतं? दिस सिस्टीम हॅव ऑलवेज वन नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हुज एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे? ऑलवेज वन नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज प्रेझेंट. थर्ड काय आहे? So this one is second. Thirdly, if system has an atomic p orbital, then it has one non-bonding orbital, then one n-1/2 bonding and n-1/2 anti-bonding molecular orbital. म्हणजे सिस्टीममध्ये जर n कार्बन असतील तर त्याच्यामध्ये काय असणार आहे? फॉर दिस इथिन सिस्टीम आपल्याकडे किती येथे कन्सिडर करा. याच्यामध्ये काय नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल आहे का? नाही. सो नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, हिअर आय एम रायटिंग नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल किती असणार आहे? 0. आणि याच्यामध्ये काय असतं? नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल ऑलवेज 1 असतं. सो नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑलवेज 1. देन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हिअर ऑल्सो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल अँड अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. या सिस्टीममध्ये सिम्पल कॉन्जुगेटेड सिस्टम्समध्ये जितके कार्बन असेल त्याला डिवायडेड बाय 2 केल्यानंतर हाफ खाली राहतात आणि हाफ वर राहतात. म्हणजे काय असणार आहे? जितके कार्बन असतील -1 करायचं, डिवायडेड बाय 2 करायचं. -1 का? कारण की n/2 करायचं डायरेक्टली. याच्यामध्ये काय करायचं? n/2
टू करायचं, जितके कार्बन्स असेल डिवायडेड बाय 2 करायचं, म्हणजे 6 कार्बन असेल डिवायडेड बाय 3 खाली 3 वरती. सो n/2 जेवढे असतील तेवढे काय असणार आहेत, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, n/2 काय असणार आहेत, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बट इन दिस केस काय असणार आहे, एक ऑर्बिटल ऑलरेडी काय असतं, नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवलमध्ये जातं. त्याच्यामुळे जेवढे कार्बन असेल, जर सपोज 3 कार्बन आहेत या सिस्टममध्ये, किती 3 कार्बन आहेत, 1 2 3, त्याला डिवायडेड बाय 2 केल्यावर किती राहणार, 1.5. बट त्याच्यामधनं आपण काय करणार आहे, त्याच्यातनं -1 करायचं, म्हणजे 3 मायनस पहिल्यांदा 1 करायचं आणि त्याच्यानंतर डिवायडेड बाय 2 करायचं. येतं लक्षात, म्हणजे 3 - 1 किती, 2. 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1. म्हणजे तुम्हाला बॉन्डिंगमध्ये किती येणार, 1 येणार, अँटी बॉन्डिंगमध्ये 1 येणार. सपोज सिस्टीम आहे दिस पेंटायनिल सिस्टीम. सो 1 2 3 4, 1 2 3 4, there should be 1 5, no, yeah, 5 will be there, no, 1 2 3 4 5, yeah. सो 5 मेंबर्ड कार्बन आहे. सो याच्यामध्ये काय असणार आहेत, 5 - 1 डिवायडेड बाय 2, 5 - 1 4, 4 डिवायडेड बाय 2 2. म्हणजे जर सिस्टीम अशी असेल, म्हणजे आपण ही काल मगाशी बघितली अशी, की आपल्याला 2 काय होतात, बॉन्डिंगमध्ये राहतात, 2 अँटी बॉन्डिंगमध्ये राहतात आणि एक ह्याच्यातून जातो नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवलमधनं. म्हणजे जर सिस्टीम अशी कॅटायन ॲनायन रॅडिकल वगैरे असेल, तर जेवढे कार्बन असतील -1 करायचं, डिवायडेड बाय 2 करायचं. डिवायडेड बाय 2 केल्यानंतर खाली 2, म्हणजे जेवढे काय असेल ते तेवढेच बॉन्डिंगमध्ये येणार आणि तेवढेच अँटी बॉन्डिंगमध्ये येणार. सो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे नंबर ऑफ कार्बन n-1 डिवायडेड बाय 2, जेवढे असतील ते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, अँड n-1 डिवायडेड बाय 2 राहतील ते काय असणार आहेत, अँटी बॉन्डिंग, आणि नॉन बॉन्डिंगमध्ये 1 असणार आहे. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज नोड्स आर नेवर पास थ्रू द कार्बन ॲटम. या सिस्टीममध्ये तुम्ही चेक करा, याच्यामध्ये नोड आपले जे पास होतात ते कधी कार्बन ॲटममधनं, म्हणजे हे काय झालेत, प्रत्येक कार्बनचं पी ऑर्बिटल आहे ना, मग या कार्बन ॲटममधनं कधी या ऑर्बिटलमधनं गेला आहे का, नाही. इट्स ऑलवेज बिटवीन दिस 2 कार्बन और 2 पी ऑर्बिटल्स, राईट. सो नेवर पास थ्रू नोड, नेवर पास थ्रू कार्बन ॲटम. बट इन केस ऑफ दिस सिस्टम यू कॅन सी, याच्यामध्ये काय आहे, इथून एक नोड गेला जो बरोबर ऑर्बिटलमधनं गेला आहे. ओके, बरोबर इथनंमधनं एक ऑर्बिटलमध्ये जात होता. याच्यामध्ये पण किती वेळा गेला आहे बघा, इथून ऑलरेडी एक नोड गेला आहे जो बरोबर पी ऑर्बिटलमधनं गेला आहे, म्हणजे कार्बनमधनं गेला आहे. इथून गेला आहे, इथूनसुद्धा कार्बनमधनं जातो आहे. अगेन हिअर, या नो, इन दिस 2 केस ऑल्सो ओनली. म्हणजे काय, या सिस्टीममध्ये जेव्हा कॅटायन ॲनायन रॅडिकल वगैरे असेल तेव्हा कार्बन ॲटममधून नोड पास होऊ शकतो. ओके, इफ सम ऑफ द मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर नोड मे पास. टोटल डिफरन्शिएटिंग पॉईंट्स आता इथे मेन्शन केलेले आहेत, तुम्ही नंतर नोट्स चेक करा. कॉन्जुगेटेड आयन्स ऑर रॅडिकल्स आणि कॉन्जुगेटेड पॉलिन्स. कॉन्जुगेटेड पॉलिन्समध्ये नंबर ऑफ कार्बन नेहमी इवन असतात, इथे ऑड असणार आहेत. त्याच्यानंतर या सिस्टीममध्ये द सिस्टीम हॅव नॉट एनी नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, म्हणजे नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल नसतं, बरोबर 2 ऑर्बिटल्सच्या साय फंक्शनच्या मधनं प्लेन जातं, आणि याच्यामध्ये ऑलवेज नॉन बॉन्डिंग एनर्जी लेवलवरती काय असणार आहे, एक साय फंक्शन असणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा सिस्टीम सिम्पल कॉन्जुगेटेड सिस्टीम असेल तेव्हा इक्वली हाफ होतात, अर्धे येतात ते बॉन्डिंगमध्ये, अर्धे जातात अँटी बॉन्डिंगमध्ये. आणि याच्यामध्ये काय होतं, एक ऑर्बिटल काय असतं, 1 नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतं, त्यामुळे ते मायनस करून जे अर्धे राहतात ते खाली, आणि ते मायनस करून जे वरती राहतात ते अँटी बॉन्डिंगला. याच्यामध्ये काय आहे, नंबर ऑफ नोड्स नेवर पास थ्रू द कार्बन ॲटम, आणि याच्यामध्ये काय आहे, 1 मॉलिक्युलर ऑर्बिटल नोड पास थ्रू द, म्हणजे एक तरी असणार आहे की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, नोड काय असणार आहे, पास होणार आहे कार्बनमधनं. ओके, दिस इज कम्प्लीटेड अवर डिफरन्शिएशन बिटवीन नॉर्मल कॉन्जुगेटेड सिस्टीम अँड कॅटायन ॲनायन रॅडिकल वगैरे असेल तर कसं आपल्याला फ्रंटियर मॉलिक्युलर ऑर्बिटल मिळेल आणि त्याची सिमेट्री काय असणार आहे ती. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघायचं आहे FMO मेथड, दॅट इज अ फ्रंटियर मॉलिक्युलर ऑर्बिटल मेथड इन डीप. ओके, आता आपण स्टार्ट केलं आहे नुकतं की नक्की कशी असते ती. आपण याच्यामध्ये आता नंतर रिॲक्शन कशा होतात आणि त्याची आपण कन्झर्वेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल कसं बघणार आहे, सिमेट्री चेक करायची रिॲक्टंटची प्रोडक्ट बरोबर. ओके, थँक्यू.